इकडे मुंबई मनमाड डिझेल पाईपलाईन फुटल्याची बातमी येते। हजारो लिटर डिझेल त्यामुळे वाया जाते। नाशिक जवळच्या पांढुर्ली जवळची ही घटना आहे आणि याकरता आता भारत पेट्रोलियमचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। दुरुस्तीचं काम वेगाने हाती घेण्यात आलंय। जमिनीचं सपाटीकरण सुरू असतानाच पाईपलाईन फुटली आहे अशी माहिती आहे। सागर वैद्य आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। सागर, काय ताजी माहिती आहे? किती वाजताची घटना आहे नेमकी? साधारणतः 11:30-12 वाजेच्या दरम्यानची अश्विन ही घटना आहे। बरं, पाणेवाडीपासून मुंबईला इंधन वाहण्यासाठी जी पाईपलाईन टाकली गेलेली आहे पेट्रोलियम कंपन्यांकडून, तिची त्या पाईपलाईनच्या इथल्या शेतीचं सपाटीकरण करण्याचं काम एका शेतकऱ्यांना सुरू केलेलं होतं आणि त्या दरम्यान जे काही रोड रोलर किंवा जेसीबी तिथे काम सुरू होतं त्याचा धक्का लागून ही पाईपलाईन फुटल्याचं बोललं जात आहे। 11:30 वाजेनंतर आतापर्यंत जवळजवळ हजारो लिटर डिझेल याच्यातनं वाहून वाया गेलेलं आहे, जे आजूबाजूच्या शेतांमध्ये साचलंय किंवा मुरलेलं आहे। त्याच्यामुळे ही सगळी घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी हे सगळे घटनास्थळी आता दाखल झाले आहेत आणि जी काही पाईपलाईन फुटली आहे ती पूर्ववत व्यवस्थित करण्याचं काम आता सुरू आहे। अश्विन, सागर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।